मामांनी मला गावाला गेल्यानंतर औदुंबराचं झाड दिलं. तर मी जर बघितलं असेल की दत्तात्रय महाराजांचं सूक्ष्म रूप औदुंबर झाडामध्ये आहे. मला औदुंबर या कल्पवृक्षाची अजिबात म्हणजे आयडिया पण नव्हती. पण जेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलं तेव्हा मला औदुंबर समजलं. घरी आलो नागपूरला. दुसऱ्या दिवशी त्या झाडाला व्यवस्थित मी कुंडीमध्ये लावलं आणि पहिल्या दिवशीची रात्रीची साधना मी सुरू केली. माझी साधना अशी असते की मी अमावस्या टू अमावस्या कधी करतो, कधी पौर्णिमा टू पौर्णिमा करतो. पण साधनेमध्ये माझा एके दिवसाचा कुठलाही खंड नसतो. ओके. तो संकल्पित असल्यामुळे वर्षभर तो तसंच अबाधित आहे आणि तो शेवटच्या श्वासापर्यंतही अबाधित राहावं अशी माझी इच्छा आहे दत्तांकडे. पण मला एक समजलं की वातावरणाची चेंजेस झालेत माझ्या खोलीमध्ये. कशी चेंजेस झालेत तेच मला सांगतो की जवळपास 5 मीटरचा म्हणजे जवळपास खोली असेल, 10 बाय 12ची रूम असेल. त्या रूमच्या जवळपास माझ्या आउटर रिंगमध्ये असं जवळपास एक गोल असं थंड असं जाणीव अशी आजूबाजूला कुठेतरी मला असं जाणवायला लागलं. आणि स्किनवरती कोणीतरी मला असं कम्प्लिटली एक आउटर लेअर तयार झाली जे थंडगार होती. ओके. अशी घटना